छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जेहूर मुंगसापूर येथे आयोजित संत संमेलनात आंतरराष्ट्रीय कथाकार आणि भविष्यवक्ता महामंडलेश्वर मुक्तानंदगिरी बापूजी महाराज यांच्या विरोधात पसरविण्यात आलेल्या कथित निराधार आरोपांचा संतांनी तीव्र निषेध केलाय। विविध भागातून आलेल्या साधू संतांनी एकमुखानं सर्व आरोप फेटाळून लावत बापूजी महाराजांना ठाम पाठिंबा दर्शवलाय। यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या रुग्णांनी आणि भाविकांनी आपल्या भावना व्यक्त करत बापूजी महाराजांनी रुग्णसेवा आणि दरबार लवकरात लवकर पुन्हा सुरू करावा अशी जोरदार मागणी केली आहे। आम्हाला कॅन्सर सारख्या आजारांसाठी आवश्यक औषधांची अत्यंत गरज आहे। वेळेवर औषधे न मिळाल्यास आम्हाला केमोथेरपीची गरज लागेल असे काही रुग्णांनी सांगितले, तर इतर रुग्णांनीही आपापल्या उपचारांसाठी आवश्यक औषधांची गरज व्यक्त करत दरबार सुरू होणे अत्यावश्यक असल्याचं नमूद केलंय। भाविकांनीही मोठ्या अपेक्षेने बापूजी महाराजांकडे दरबार पुन्हा सुरू करण्याचं आवाहन केलं असून त्यांच्या सेवेमुळे अनेकांना दिलासा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले। या संत संमेलनातून बापूजी महाराजांच्या समर्थनार्थ साधू संतांची एकजूट स्पष्टपणे दिसून आली। तसेच समाजाने अप्रमाणित आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास न ठेवता सत्य परिस्थिती समजून घ्यावी असे आवाहनही करण्यात आले। कारण नसताना सगळ्यात जुना आणि चांगला धर्म नित्यच बदनाम केला जातो। आपण त्या भारतामध्ये राहतो ज्या भारतामध्ये नाव सुद्धा असं ठेवलं जातं की त्या नावामध्ये काहीतरी अर्थ असतो। जसं भारत नावात सुद्धा अर्थ आहे, आर्यावर्त नावात सुद्धा अर्थ आहे, हिंदू शब्दात सुद्धा मोठी व्याख्या आहे। सनातन धर्म आपण म्हणतो, त्या सनातन म्हणजे व्हेरी व्हेरी एन्शियंट, सगळ्यात जो जुना आहे, पुरातन आहे, तो धर्म म्हणजे सनातन। आणि त्या धर्मात आपण निवास करतो। ओल्ड इज गोल्ड, सगळ्या संतांच्या मुखातून तुम्ही ऐकलं की ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं आहे। आणि संत परंपरा ही जुनी आहे, सनातन धर्म जुना आहे, तो कधी कुणाचं वाईट करत नसतो। एखादी गोष्ट कमी अधिक झाली तर ती समोरच्यांनी समजूनही घ्यायची असते की ह्याच्या मागे काय कारण असू शकतं। म्हणून सगळ्या संतांनी हाच या ठिकाणी संदेश दिला आणि आमचाही संदेश आहे की ह्या गोष्टी बदनाम करू नये। जे पेरलं तेच उगतं। आज सुद्धा अजूनही कितीही अधर्म वाढत असेल तरी सुद्धा बाभळी पेरल्यानंतर त्याला हापूस आंबा येणार नाही, काटेच येतील। केलेलं कर्मच माणसाला भोगावं लागतं, म्हणून उत्तम कर्मच केले पाहिजे, असा सनातन धर्म सांभाळायला हवा। बापूजी, या ठिकाणी आम्ही काही प्रतिक्रिया घेतल्या भाविकांच्या, तर औषध नसल्यामुळे आता त्यांना त्रासातून सहन करावं लागतं आहे। कधी आपण नियमित सुरू करणार आहात, काय सांगाल? नक्कीच खूपच वाईट गोष्ट आहे ती। हा कुठला प्रचार नाही, ही कुठली ॲड नाही। आम्ही सोशल मीडियावर तसं पाहता 10 वर्षापासून आहे, बिलियनमध्ये फॉलोअर करता आले असते, सबस्क्रायबर करता आले असते, पण कधी ॲड केली नाही, कधी काही टाकलं नाही। त्यावर प्रवचनंसुद्धा आम्ही काही गोष्टी रिमूव्ह केल्या, उलट पण त्यावर मटेरियल लोड नाही केलं। आणि आमचे जेवढे तुम्ही शेकडो व्हिडिओ बघाल, कॅन्सर, इतर वेगवेगळ्या फुफ्फुस आजाराचे वेगवेगळे, किडनी, हे संपूर्ण आत्ता एवढ्या 14-15 महिन्यामधलेच व्हिडिओ दिसतील तुम्हाला। आत्ताच सुरू केलं आपण त्याच्यावर टाकण्याचं, याच्यासाठी की आपल्याला प्रसिद्धी नको, ॲड नको, परंतु माऊथ पब्लिसिटी इतकी झालेली आहे की पूर्ण महाराष्ट्रात 13,000 गावं आणि 16 राज्य, 36 जिल्हे आणि काही 5-6 देशातून सुद्धा इथं पेशंट येऊन गेले। रिझल्ट तर 1 नंबर आहे देवकृपेने। त्यामुळे लोकांना खूप त्रास होतोय। आता औषधी संपून गेलेली आहे, त्यांचा नेक्स्ट राऊंड बाकी आहे ना आपण ते संकटमध्येच ओढवल्यामुळे आपण पेशंट बंद ठेवलेले आहेत। आम्हाला सुद्धा ते ऐकवत नाही। काही महिला रडताय, पदर पसारताय की आम्हाला औषध द्या। आताही तुम्ही सगळ्या पत्रकारांनी तुमच्या समोर बघितलं, कोण म्हणताय आमचं पेशंट पुन्हा एकदा डॉक्टरकडे गेलं, केमोची गरज पडू लागली किंवा हे झालं ते झालं, औषधी चालू करा। तर आमचे लवकरात लवकर सुरू करण्याचे प्रयत्न त्या ठिकाणी आहेतच। समाजाने काही गोष्टी समजून घ्याव्या आणि खास करून जे विघ्न संतोषी आहे, ज्यांच्यामुळे उशीर होतोय, त्यांनी मात्र समजून घ्यावं की आपल्यामुळं कुणाचं तरी रुग्ण दुःखी होऊन अजून रडतंय। या भव्य संमेलनातून जनतेपर्यंत कोणता संदेश पोहोचू इच्छिता बापूजी, काय सांगाल? या संमेलनातून पहिली गोष्ट तर हीच महत्त्वाची आहे की आपण ज्याच्याशी नाळ जुडलेली आहे तो परमात्मा आहे, ती प्रकृती आहे। आम्ही चिकित्सा प्राकृतिकच करतो, आयुर्वेदाची करतो। त्यानंतर ईश्वर हा सगळ्यात पुरातन चिर सनातन आहेत, त्याच्याशी नाळ नॅचरल पद्धतीने, प्राकृतिक पद्धतीने जोडलेली राहावी। बोलणं, चालणं, संस्कार, संस्कृती, औषधी, सगळ्या गोष्टी शास्त्राप्रमाणे
प्रकृतीप्रमाणे घ्यावी, म्हणजे कुठलाही साईड इफेक्ट शिवाय आपल्याला जीवन जगता येतं. आणि अनेक प्रकारच्या मीडिया चुकीच्या बातम्या देऊन पटकन माणसाला भ्रमित करतात. मात्र आपण आपला धर्म सोडू नये. पत्रकार कदाचित त्यांचा धर्म सोडत आहे की चुकीची भ्रामक कल्पना पसरवतात, पण समजून घेणाऱ्याने तरी निदान शहानिशा केल्याशिवाय कधी आपलं रिॲक्ट होऊ नये, म्हणजे त्याच्यातून कुठली हिंसा होणार नाही, कुणाची बदनामी होणार नाही. हा मूळ संदेश होता. बापूजी, जाता जाता नागरिकांना, जनतेला काय संदेश द्याल? संदेश हाच आहे की सकाळी लवकर उठा, मातापितावर प्रेम करा, आपल्या गुरुवर प्रेम करा, संस्कार संस्कृती जपा. 2 तरी वृक्ष त्या ठिकाणी लावले पाहिजे. कारण शास्त्र सांगतं 10 मुलांना जन्माला घातल्याच्या नंतर जे पुण्य मिळतं ते केवळ 1 वृक्ष जर आपण रोपण केला तर तेवढ्याने ते पुण्य मिळतं, असं शास्त्रात लिहिलेलं आहे. म्हणून प्रत्येकाने प्रकृती सुंदर बनवण्यासाठी 2 वृक्ष आपल्या घरी लावले पाहिजे, ज्याच्यामुळे प्रकृती आपल्यावर उदार होईल. आणि सगळ्यांवर परोपकार केला पाहिजे. कारण भगवान व्यास, आता आपण ज्या व्यास सत्संग भवनात बसलेले आहेत, त्या व्यासांचा उपदेश आहे की सगळ्यात मोठं पाप आहे दुसऱ्याला पीडा देणं आणि सगळ्यात मोठं पुण्य आहे परोपकार. म्हणून हे 2 संदेश, की पीडा कधी देऊ नये आणि परोपकार केल्याशिवाय राहू नये, हा सगळ्यात मोठा संदेश. गुलाबाचं फूल फुलल्यानंतर ते जसं रात्रंदिवस सुगंध देतं, तसे आमचे बापूजी महाराज महामंडलेश्वर, त्यांना कशाचीच तरी गरज नाहीये. गरज आहे फक्त आपला समाज सुधारावा, पेशंट बरे व्हावे, ही त्यांना दया आहेत, कळकळ आहेत. आई वडिलांपेक्षाही संत दयावान असतात. स्वतःची शरीराची कष्टानं बाळगता दुसऱ्या लोकांचं कल्याण कसं होईल अशी बापूजींची इच्छा असते. म्हणून बापूजी जी काही घटना घडली, म्हणजे परमश्री श्री 1008 पूजनीय नामदेवगिरी महाराज, विष्णुगुरुजी महाराज, आमची आत्मचुरा एक बैठक असते प्रत्येक महिन्याला. फोन झाला, बापूजीवर हा प्रसंग कसा ओढवला. मी तर या मताचा आहे, बरोबर या नारायण भेटले नाही. बापूजी बोलून गेले की आम्ही हे स्थान सोडून कुठे निवडून जाऊ शकतो, कारण हे विश्वाची माझे घर, ऐशी मती दयाची स्थिर महात्मा आहे. आणि दुसरी गोष्ट, नाव पण मुक्तानंद महात्मा आहे. मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वाच्या अलिप्त आहे. आणि एक महान तपोनिधी वैराग्यशील असणारे मौनगिरी महात्मा, त्यांच्या ते परंपरेचे आहेत. आम्ही जुन्या आखाड्याचे आहोत, जुने आहोत. जुनं ते सोनं असतं, ध्यानात ठेवा. जुन्या आखाड्याशी आपण संलग्न आहोत. म्हणून सर्वांना धन्यवाद करतो, पूजनीय महात्मांना प्रणाम करतो की आपण आपलं जे कार्य पूर्वीचं आहे ते आपण पुन्हा चालू ठेवावं. आमचा समाज तुमच्या पाठीशी आहेत. नुसतं असं म्हणायचं नाही, आप आगे बढो हम आश्रम सांभाळते, असं नाही. आपण बाबाजीच्या समोर कायम असावं, जेणेकरून बाकीचा समाज त्रास देत असतो तरी परंतु तो त्रास आपण सहन करून आपण समाजाकरता जीवन अर्पण केलेलं आहे. पुन्हा एकदा मी बापूंना धन्यवाद करतो, प्रणाम करतो. आपल्याला 100 वर्ष आयुष्य लाभो. आपल्या हातातून फार मोठी लोकांची सेवा करते आणि ती उपकारापुरता आम्ही जेवढं काम आता करायचंय आम्हाला, ते फक्त समाजाच्या कल्याणासाठी करायचंय, जगायचंय. प्रत्येक श्वास जो घ्यायचा आहे तो या समाजाच्या कल्याणाकरता, समाजात चांगल्या गोष्टी प्रचारित करण्यासाठी. तेव्हा मरणाची भीती तुम्हालाही नाही आहे, आम्हाला पण ती नाही आहे. आमच्या आखाड्याची एक परंपरा आहे, आमच्या एका हातामध्ये शास्त्र आहे आणि दुसऱ्या हातामध्ये शस्त्र आहे. खूप प्रचाराच्या विरोधात लढायला आमचं शास्त्र ज्या वेळेला कमी पडेल त्यावेळेला हा नागा साधू शस्त्रही हातात धरायला माग पाहत नाही. हे अनेक इतिहास आपल्याला सांगतात. आणि म्हणून कोणी असं समजू नये की साधू दुर्बल असतो. फक्त एवढंच आहे, आमचा सदसद विवेक बुद्धी आम्हाला सांगत असते की समाजाचं भलं तुला चिंतायचं आहे. मुठभर लोकांच्या नादी लागून चुकीचं प्रदर्शन करण्यापेक्षा खूप मोठ्या लोकांच्या संवर्धनाची जबाबदारी तुझ्यावर आहे. तू खपत राहा, पण समाजाला तू चुकीच्या मार्गाला देऊ नकोस, हे सांगणारा आमचा साधू समाज. ठरवलं, हाक मारली असती तर बापूच्या पाठीमागे हजारो लोक उभी राहिली असती
आणि विरोधकाचं काय झालं असतं हे त्यांनाच कळालं असतं. पण ते होऊ नये ही एक प्रामाणिक इच्छा बापूंची आहे. आणि म्हणून वेळ येत जाते, वेळेत बदल होत राहतो, त्याच्यामध्ये कमी जास्तपणा होत राहतो, म्हणून तेवढी शांती धरलेली असते. वादळापूर्वी शांतता अत्यंत महत्वाची आहे. वादळ उठायचं असेल, वादळ यायचं असेल तर शांतता ही त्याची मुख्य प्रकट असते. आणि म्हणून जर कोणी हा जर इशारा समजून घेतला नाही तर या शांतीनंतर वादळ उठणारच आहे. ते वादळ मग कुणालाच धोकणार नाही. तेव्हा भगवा हे अग्नीचं प्रतीक आहे आणि ह्या अग्नीमध्ये आमचा महात्मा ज्या प्रकारे अग्नी धडकतो, गळतो, तापतो आणि त्या अग्नीमध्ये जेही काही पडतो, लाकडं असते, इंधन असेल, अनेक जेही असेल, ते ज्या प्रकारे ते जळतं ना, तसं आमचा संन्यासी ह्या कपड्यामध्ये धडकतोय, तापतोय. याचा अर्थ तो तपस्या करतोय. महान तपस्वी असे असणारे, कारण ह्या भगव्याला जगद्गुरु शंकराचार्यांनीच नव्हे तर आमचे बौद्ध आचार्यांनी सुद्धा फार मोठं महत्व दिलेलं आहे. काषाय वस्त्र, गेरवा वस्त्र, आणि त्या वस्त्राचा कुठंतरी अपमान होतो. त्याला जाळण्यात येते, फोटो जाळण्यात येत आहे. फार दुःखाची स्थिती आहे, फार मोठी विडंबना आहे. धर्मावर असं म्हणावं लागेल फार मोठं संकट आहे. आणि अशा वेळेस आपल्याला सर्वांना एकत्र काही कारण नसताना एक क्षुल्लक कारण आहे. एक शेतकरी पपई विकतोय. स्वामीजींना त्यांना समजावून सांगितलं की या ठिकाणी तुमच्या फळामधून पॉयझन होत आहेत, अशा बऱ्याचशा शिकायत आल्या. परंतु मनुष्य हा लालची आहे. लालच एवढी मोठी आहे की धर्माच्या ठिकाणी अधर्म करायला सुद्धा तो भागत नाही. आणि तसा हा या ठिकाणी प्रकार घडला. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी ऐकायला पाहिजे होतं, थांबायला पाहिजे होतं, पण दुर्दैवाने ते थांबले नाही. उलट प्रतिकार त्या गोष्टीचा केला. प्रतिकार केल्यानंतर त्यावरही ते थांबले नाही, आणखी पुढे गेले आणि त्याचा खूप मोठा असा व्याहाव केला. आणि ते व्याहाव करून त्याचा दुष्प्रचार करायला लागले. म्हणजे सनातन धर्माला कुठंतरी गालबोट लावायला लागले. हे ठीक नाही, हे चांगलं नाही. सनातन धर्माचा हा अपमान नाही सहेगा अपना भारत, कब तक सहेगा. असं करू नका, चांगलं नाही आहे. संत सताए तीन में न रहे तापो मोंस, अरे तीनों रोवत चले गए रावण कौरव कंस. का साधूचा छळ करता है? का साधूला त्रास देता है? त्या साधूने तुमचं काय बिघडत नाही. विनंती फक्त केली की तुम्ही असं करू नका. आणि तुम्ही त्याचा मोठा व्यवहार करून त्यांना बदनाम करता है, सनातन धर्माला बदनाम करता है, जगद्गुरु शंकराचार्यांच्या परंपरेला बदनाम करता है. कशासाठी? काय तुम्हाला लाभ होणार आहे त्यापासून? काय साध्य होणार आहे? ज्या भगव्याचा तुम्ही अपमान करताय ना, तोच भगव तुमच्या दसक्रियाच्या वेळेस आहे ना, त्या ठिकाणी लावावं लागतं. त्याच्याशिवाय तुमची सुद्धा मुक्ती होत नाही. सुरुवातीपासून शेवटपर्यंत घटनाक्रम आपल्यासमोर ठेवलेला आहे. त्यावेळेसही काय झालंय तुमचं बऱ्यापैकी लक्षात आलं असेल आणि कशाचा प्रचार केला गेला ही गोष्टी तुमच्या लक्षात आली असेल.
एकच म्हणेन, महाराज गीता साक्ष आहे. न्यायाभिक्रमणा स्वस्ती प्रत्यवायोन विद्यते स्वल्पमभ्यस्य धर्मस्य कायते महतो भया. सत्कर्म थोडं जरी असेल ना तरीही ते वाया जात नाही आणि त्याचं उलट फळही कधी मिळत नाही. ह्या विश्वासावर आम्ही जगणारी माणसं आहोत. आम्हाला माहितीये the whole and soul power of universe, विश्वाची सर्वोच्च शक्ती जी परमात्मा शक्ती आहे ती आपल्या पाठीशी आहे. मी तुमच्या भरोश्यावर जीवन नाही जगत, मी तिच्या भरोश्यावर जीवन जगतो. जे काय आम्ही करतो ते तिच्या आदेशाने करतो. त्यामुळे तुम्ही त्या सत्कर्मात कितीही वेळ आणण्याचा प्रयत्न केला तरी सत्कर्म आम्ही सोडा असं मला वाटतं अजिबात नाही. कारण करणारा तो आहे, तो तुम्हालाही सद्बुद्धी देव. बापूजींनी आता जे पेशंट बंद केलेले आहेत त्यामध्ये नुकसान बापूजींचं नाहीये, आपलं सगळ्यांचं नुकसान आहे. प्रत्येकाला काही ना काही शारीरिक व्याधी असतात, मानसिक व्याधी असतात आणि त्या व्याधी घेऊन लोक धावत येतात, हजारो किलोमीटरचा प्रवास करून येतात. आणि आज ते लोक दुःखी असतील की जे आज अंतरुणावर खेळलेले आहेत. आशा होती की आपण बापूजींकडे जाऊ आणि आपला आजार ठीक करून घेऊ, पण त्यांनाही येता आलं नाही. हे नुकसान त्यांचं आहे, त्यांचं सगळ्यांचं आहे. वेळ खूप झालेला आहे आणि आमच्या लोकांना बोलायला आलं तर किती वेळ बोलता येईल, पण वेळेचं भान ठेवून बापूजींच्या या कार्यामध्ये आपण सर्वजण बापूजींच्या सोबत आहोत. अर्थातच बापूजींना जेही काही संकट असेल त्या संकटामध्ये आपण सगळ्या पद्धतीने बापूजींच्या सोबत राहू आणि भविष्यामध्ये हे एकच संकट आहे असं समजून आपण राहायचं नाहीये. भविष्यामध्ये असे किती काही संकट उद्भवू शकतात, पण आता सावधगिरीने आपण आपलं पाऊल ठेवणं गरजेचं असतं. सुरुवातीला जे पसायदानाची मूवी म्हटली की ज्या व्यक्तींच्या मनामध्ये वाईट भावना असतील, खळपणा असेल, भगवंताने त्यांना सद्बुद्धी देऊ आणि त्यांचाही तो वाईट भाव त्यांच्या मनातून निघून जावं. आता ते आपण व्हिडिओ बघितले त्यामध्ये तर ती व्यक्ती एकदम व्यवस्थित आहे. त्यामुळे प्रत्येकाला पाहिल्यानंतर खरं कळत असतं. अगोदर पसरवणं आपल्या हातात असतं. मीडियावाल्यांना आम्ही बापूजी बोलले तुम्हाला नाराज आहे, ते तुमच्यावर खरंच नाराज नाहीये. सुरुवातीला तुम्हाला जसं मिळालं तसं तुम्ही पोहोचले आणि आताही तुम्ही चांगली बातमी चांगल्या पद्धतीने पसरवणार आहात, पसरवलीही पाहिजे. सर्व साधू समाज आणि या ठिकाणी या बापूंवरती प्रेम करणारे, पूज्य बापूंवरती प्रेम करणारा सर्व समाज या ठिकाणी उपस्थित आहे. साधू संतांचं जे कार्य आहे, मूळ संतांनी सांगितलेलं आहे की भूताची हे दया भांडवल संता आपुली ममता नाही देई. जे का रंजनी गांजली त्याशी म्हणी जो आपुली तुमची साधू ओळखावा देवतेची जाणावा. तुमचं आमचं सर्वांचं हित करणारे या जगतामध्ये संत आहे. ते करा मला सकारात्मक सांगतात तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. आमचं हित करणारे साधू संतच आहे. ते आमचं वाईट होईल असं कधी त्यांची आणि ज्ञानोबरांची विश्व प्रार्थना आहे. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी ही लोकी भजी जो आधी पुरुषी अखंडित. ज्ञानोबरांनी सांगितलं सर्वांचं कल्याण अवघाचे संसार सुखाचा कधी आनंदी भरीन तिन्ही लोक. पण तिन्ही लोकांचं कल्याण इच्छिणारे सर्व समाजाला सुखी करणारे साधू संत आहे. या परिसरामध्ये सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज, या भागामध्ये आपण सर्व जनार्दन स्वामी महाराजांची भक्त आहोत. केवळ वारकरी संप्रदाय जरी असला तरी संप्रदायातील जनार्दन स्वामी महाराजांची सेवा करणारे अनुयायी भरपूर आहे. आणि मग ज्या आश्रमामध्ये समाजाच्या हिताचं कार्य चालतं त्या ठिकाणी समाजाला त्रासदायक कार्य होईल कसं ही पहिली या ठिकाणी शंका आहे. फक्त एकच आहे की त्यांनी जे सांगितलेले नियम आहेत ते आपण पाळले पाहिजे. परंतु आपण सर्वांनी लक्षात घ्यायचं की बापूजी सारखे जे संत आहेत हे जे कार्य करतात हे कोणासाठी करतात.
बापूला स्वतःसाठी काही करायचं बाकी आहे का, ते स्वतःसाठी काही करतात का, हा जर थोडा विचार जर आपण केला, ते जे काम ते कार्य करतात की जे दुर्बळांसाठी जे पीडित आहे त्या लोकांचं दुःख जावं, त्यांच्या जीवनामध्ये सुख यावं, यासाठी ते 8 तास करत असतात. 16 तास ते बसतात, 16 तास ते साधना करतात. कोणासाठी करतात? म्हणजे हे जगाच्या कल्याणासाठी ते करत असतात. आणि अशा लोकांना आपण त्रास देत असतो. आणि हल्ली एक असं फॅड बनलेलं आहे की आपण जर बघितलं की 4 लोक असतात फक्त गावामध्ये, 4 लोक ते वाईट काम करतात. ते 4 लोक एकत्र येतात आणि आपली ती पूर्ण स्टोरी बनवतात आणि कोणाला तरी बदनाम करत असतात. कोणाला बदनाम म्हणजे बापूजीलाच एकट्याला बदनाम करायचा प्रयत्न नसून हा संपूर्ण सनातन धर्माला बदनाम करण्याचा किंवा संपवण्याचा प्रयत्न आहे. कारण सनातन धर्म हा असा आहे की हा पूर्वीपासून आलेला आहे. याला कितीतरी लोकांनी आतापर्यंत संपवायचा प्रयत्न केला, दूषित करायचा प्रयत्न केला, याला डागावण्याचा प्रयत्न केला, पण तो कधी लागला नाही. मग कोणाला तरी मोहरा बनायचं, बापूसारखे महात्माला मोहरा बनवायचं आणि सनातनवर शिंतोडे उडवायचे. एक काळ असा होता की हिंदू धर्माचं नाव घेतलं तरी लोक लाजायचे की हिंदू धर्माचं म्हटलं तर असं वेगळ्या नजरेने त्याला बघितलं जायचं. तीच अवस्था आता आहे. आणि फक्त हा हिंदू धर्माला, सनातन धर्माला बदनाम करण्यासाठी हा एक बापूसारख्यांना मोहरा बनवला जातो आणि त्या पद्धतीला डॅमेज केलं जातं. अशा अनेक घटना होत असतात. बघा, 4 लोक जे वाईट कर्म करणारे जे 4 लोक आहेत ते एकत्र येऊन अशा प्रकारचं षडयंत्र रचतात आणि पूर्ण धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. आणि जे संत पूर्ण आपलं अख्खं आयुष्य समाजासाठी वेचतात, त्या सर्वच संतांच्या जीवनामध्ये समाजाने त्यांना परत काय दिलं आठवतं तुम्हाला? दुःख आणि दुःखच दिलंय. बापूजी संत ज्ञानेश्वरांच्या बाबतीतही हीच गोष्ट झाली, संत तुकोबारायांच्या बाबतीतही हीच गोष्ट झाली. त्यात तुम्ही काही अपवाद नाही. अपेक्षाही नाही की समाजाने आम्हाला खूप काही द्यावं, परंतु म्हणतात ना, भगवान शंकराला जशी फुलं चढतात ना तसे काटेही चढतात. काटेने एक फळ चढत धोत्र्याचं माहिती तुम्हाला, ते अतिशय विषारी असतं, तरीही भगवंताला चढवलं जातं. पण आपण अपेक्षा ठेवली पाहिजे की समाजाकडून आपल्याला फुलंही भेटतील, काठेही भेटतील. आम्ही दोघांचे आनंद स्वीकार करतो. त्यातले बापूजी तुम्ही आहात. असो, या घटनेने खचून न जाता आपला जो देश सेवेचा, समाज सेवेचा वसा आपण घेतलेला आहे तो निरंतर आपण चालू ठेवावा. या घटना जीवनामध्ये घडत असतात. काय झालं प्रास्ताविक बाबू सांगणारच आहेत, पण तुम्ही एवढंच बोलेल की झाल्या घटनांकडं, कारण हा मायामय संसार आहे, स्वप्नवत आहे असं आम्ही वेदांतात शिकलोय. त्याला स्वप्नवत समजून पुढे पुढे चालत राहू.